नमस्कार, प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त मी स्पेशल उपवास थाळी तीही अगदी झटपट कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी साबुदाणा खिचडी बनवून घेणार आहे, ज्यासाठी मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. आणि इथं बघू शकता अतिशय मोकळा आणि फुलून असा हा साबुदाणा छान असा भिजलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. एक ओली मिरची घालून छान त्याला 1-2 मिनिटं परतून घेतलेला आहे. बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरं वापरत नाही. जिरं नाही वापरलं तरीही चालेल. जिरा आणि ओली मिरची परतून झाल्यानंतर मी त्यात साबुदाणा घालून घेतलेला आहे. त्यातील थोडा साबुदाणा मी साबुदाणा वडे बनवण्यासाठी ठेवला आहे. आणि साबुदाणा तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालून घेतलेला आहे. तुम्ही कच्चा बटाटाही वापरू शकता, पण कच्चा बटाटा हा तेलामध्ये परतावा लागतो. 1-2 मिनिटं त्याला वाफवून घ्यावा लागतो. त्यामुळे इथे मी उकडलेला बटाटा घालून छान अशी शाबू परतून घेतलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा ह्याला छान असं परतून घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता अगदी 5 ते 10 मिनिटातच साबुदाणा खिचडी तयार आहे. याला 1-2 मिनिटं मी वाफवून घेणार आहे. आणि साबुदाणा खिचडी तयार झाल्यानंतर इथं मी साबुदाणा वडे बनवण्यासाठी घेतले आहे. त्याच साबुदाणामध्ये मी एक उकडलेला बटाटा अशा प्रकारे बारीक करून घातलेला आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट, ठेचलेली ओली मिरची आणि चवीनुसार मीठ. हे सर्व घालून छान हाताने हे सर्व एकत्र करून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हातानेच हे सर्व एकत्र करायचं आहे. आणि अशा प्रकारे मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. थोडंसं हाताला तेल लावून अशा प्रकारे वडे मी थापून घेतलेले आहेत. आणि त्या सर्व मिश्रणाचे हे वडे मी इथं गोल आकारामध्ये अशा प्रकारे थापून घेतलेले आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये सर्वात अगोदर इथं मी पापड, जे साबुदाणा पापड आणि बटाट्याचे वेफर्स आहेत जे उपवासाला आपण खातो, ते सर्वात अगोदर इथं मी तळून घेणार आहे. आणि त्याच तेलामध्ये मी साबुदाणा वडेही तळून घेणार आहे. पापड भाजल्यानंतर
त्याच तेलामध्ये मी इथं जे तयार वडे मी थापून घेतले होते तिथं एक एक सोडलेले आहेत मी, आणि मस्त करपूस रंगावर तळून घेतलेले आहे. त्यानंतर इथं मी भगर, ज्याला वरई असेही म्हणतात, त्याचाही भात इथं मी शिजत घातला आहे आणि तो तयारही झाला आहे. आणि वडेही छान कुरकुरीत असे तळून झालेले आहे. त्यानंतर इथं मी एका कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि एक ठेचलेली ओली मिरची घालून छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर उकडलेला हा बटाटा त्यामध्ये घालून थोडंसं चवीनुसार मीठ घालून तो बटाटाही मी इथं करून घेतलेला आहे. याला उपवासाची बटाटे भाजी असेही म्हणतात. यामध्ये हळद वापरत नाहीत, थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ आणि इथं उपवासाची बटाटी भाजी ही तयार आहे. त्याच कढईमध्ये मी बटाट्याची आणि शेंगदाण्याची जो मी वरईचा भात केलेला आहे त्यासाठी मी आमटी करून घेणार आहे. एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे. त्यामध्ये एक ओली मिरची ठेचलेली घातलेली आहे. ओली मिरची छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा हा अशा प्रकारे मी कुस्करून घातलेला आहे. आणि बटाटाही छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून याला एक 5 मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून मस्त असं पुन्हा एकदा उकळी काढून घेतलेली आहे. आणि जो वरईचा भात मी केलेला आहे त्याच्याबरोबर ही बटाट्याची आणि शेंगदाण्याच्या कुटाची आमटी ही खाल्ली जाते. याला उकळी आल्यानंतर मस्त अशी आमटी उपवासाची तयार आहे. त्यानंतर एका पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि या पॅनवरती मी साबुदाण्याचं थालीपीठ करून घेणार आहे. जे वडे बनवण्यासाठी मिश्रण होतं त्यातील थोडंसं मिश्रण मी शिल्लक ठेवलं होतं, जे की मी इथं साबुदाणा थालीपीठसाठी वापरणार आहे. आणि अशा प्रकारे थापून घेतलेलं आहे. मध्ये बारीक असं होल पाडून त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खायचा किंवा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या अशा प्रकारे साबुदाणा थालीपीठही बनवू शकता. आणि दोन्ही बाजूने मंद आचेवर मस्त असं करपूस हे साबुदाणा थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे. आणि इथं खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणीही मी बनवणार आहे, जे की आपण साबुदाणा थालीपीठसाठी वापरणार आहोत किंवा त्याच्यासोबत आपण खाण्यासाठी करणार आहोत. आणि इथं मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि इथं बघू शकता साबुदाणा थालीपीठ ही मस्त करपूस असं तयार आहे. त्यानंतर इथं मी वरई म्हणजे भगर त्याचा डोसा बनवून घेणार आहे. त्यासाठी सर्वात अगोदर इथं मी 10 मिनटं वरई भिजत ठेवली होती. 10 मिनटानंतर ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. थोडंसं दही आणि थोडंसं पाणी घालून त्याचं छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आणि इथं बघू शकता ह्या अशा प्रकारे त्याचं मिश्रण तयार आहे. ही अगदी अर्धी वाटी मी भगर भिजत ठेवली होती. आणि अशा प्रकारे
हे मिश्रण जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे आणि याचा मी डोसा बनवून घेणार आहे. तर पॅनवरती अगदी थोडंसं तेल लावून जे तयार मिश्रण आहे ते मी हळुवारपणे अशा प्रकारे सोडून घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता सगळीकडे असं जाळीदार असा हा डोसा तयार होत आहे. एका बाजूने छान करपूस भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही 1-2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आणि अगदी मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत इथे वरईच्या तांदळाचा डोसा तयार आहे. आणि अगदी 25 ते 30 मिनटं इथं उपवासाची मस्त अशी थाळी तयार आहे. सर्वात अगोदर इथं मी बगर जो वरईचा भात आहे तो घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यासोबत खायसाठी आमटी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, साबुदाण्याचं थालीपीठ, जी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची तयार केली होती ती चटणी, त्याच्यानंतर उपवासाची बटाट्याची भाजी, वरईच्या तांदळाचा डोसा आणि सगळ्यात शेवटी इथं जे पापड तळून घेतले होते ते पापड घालून घेतलेले आहेत. आणि थाळी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.